guys, welcome back to Sawan Sisters and good morning. गुड मॉर्निंग इन चंदीगड. Woo! Oh my god. तर गाईज आता सकाळचे वाजले 8 आणि आम्ही आलेलो आहोत नाश्ता करायला हॉटेलमध्ये. आणि आता इथून निघणार आम्ही कुफरी पॉईंटला, म्हणजे बोलताना पण इथून वाफा निघाला. हात फ्रीज झाल्यात आणि दिस इज आवर आउटफिट फॉर आंघोळ टुडे. केली आम्ही फायनली एवढ्या थंडीत पण, म्हणजे काल केली होती ना फायनली. आणि आमचं आउटफिट कसं आहे प्लीज कमेंट करून सांगा. वी आर मॅचिंग राईट. थोडंसं हे थोडंसं ट्रेनिंग करतो. आगे देखो ये तो होता है trailer. क्या. तर आता चला आपण नाश्ता करूया, त्यानंतर आपण परत निघणार आहोत. आणि माझं कसं आहे हार्ट हार्ट आहे हिला आणि माझं म्याव आहे म्याव आणि मम्मी पण आहे आणि ते बाकीचे येत आहेत, सो म्हणून आम्ही वेट करतो आहे. तर आता नाश्ता करतोय आम्ही. तर गाईज आता आम्ही बसलेलो आहोत बसमध्ये आणि जाम थंडी वाजते. हो माय गॉश. आणि आता मी ग्लोव्स काढले आणि आता सगळे बॅग वगैरे ठेवतात पाठी आणि आता आम्ही निघू लवकरच. ये एक्साइटेड. आता आपण जातो सगळ्यात पहिले शिमला, कॅपिटल ऑफ हिमाचल प्रदेश. त्याला तिकडे शिमला मिरची बोलतात माहिती आहे ना आपण, भोपळी मिरचीला. कारण इकडे शिमला मिरची उगायची नाही, तर जेव्हा फॉरेनर्स होते ना ब्रिटिश लोक, त्यांनी हा हिल स्टेशन बनवलेलं आहे शिमला त्यांना हॉलिडेजसाठी. तर तिकडनं ते घेऊन आलेले UK वरनं शिमला मिरची, म्हणून तेव्हा ती पहिली इकडे आणली आणि इकडे उगवली. मग इकडे ॲग्रिकल्चर व्हायचं, त्यामुळे त्यांचं नाव पडलं शिमला मिरची. आणि आता आपण चाललो कुफरी. कुफरीला कुफरी का बोलतात, कारण इकडे लेकला आहे ना लोकल लँग्वेजमध्ये कुफरा बोलतात. तर कुफरा म्हणजे लेक, म्हणून त्याचं नाव पडलं कुफरी. तो हायएस्ट पॉईंट आहे शिमलाचा. असं. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया मंगल. मोरया. वेलकम टू हिमाचल प्रदेश. तिकडे लोक उभे सगळ्यात मोठी रोप आणि 5 स्टार हॉटेलकडेच जातो. एकदम डोळे असे तृप्त होतात असं नेचर बघून. सगळ्यात जुना हायटेड टिंबल. सगळ्यात जुना हायटेड. हे बघ. वरती 5 स्टार हॉटेल बनलं आहे ना, त्याचा सगळा मटेरियल याच ह्याच्यातनी घेऊन गेलं. नाही वरती जायला. सच अ ग्रेट एक्सपिरियन्स. अच्छा लगता है. इकडचे रस्ते लोणावळ्यापेक्षा पण डेंजर आहेत. लोणावळ्याच्या घाटापेक्षा डेंजर आहेत. मग अशी भरपूर गेली. माय गॉड. असं वाटतंय मूवी. भारी ना. ये पण जसं लास्ट टाइम आम्ही सांगितलेलं की खरं देव तर नेचर आहे. नेचर इज गॉड गिफ्टेड. हे तर आम्हाला ऑरेंजच दिसतं आणि इथे पण बघू शकता, पण हे लोक इकडे किनो बोलतात. अच्छा किनो आहे. ओके किनो. वेगवेगळे फ्रूट आहेत, आपण टेस्ट करून बघूया. एकच माझा तर एकदम घसा तर गेलाय पार.
तरी पण थोडंसं टेस्ट करेन. फायनली गाईज आम्ही शिमल्याला पोचलेलो आहोत. सकाळी 9:30ला स्टार्ट केली जर्नी चंदीगडवरून. 12:30 झालेत आणि आम्ही शिमल्याला पोचलो. नॉट द एक्झॅक्ट लोकेशन पण शिमलाच्या आतमध्ये एंट्री केली. शिमला हे सगळे वरती कुफरीला पॉइंट्स आहेत जे घोड्याने जायचं आहे. शिमला का मेन चीज में लाइफ जो है यहाँ पे घोड़े से जाना पड़ता है तभी देखने को मिलेगा आपको. अच्छा घोड्याने आम्ही नाही जाणार. सब लोग घोड़े से जाते हैं यहाँ से शिमला का देखने सब का लोग जाते हैं लेकिन हम लोग को नहीं जाना कारण की आम्ही बाकीच्यांचं बघितलं आहे. कुफरीला एवढं काय नाही व्ह्यू आहे सो आम्ही ते स्किप करायचा विचार करतो. मजा आएगा ऊपर देखने में. काय भारी व्ह्यू आहे. आणि एक बार नजर मार लेना. दीदीची फाटली आहे पूर्णपणे. इथे आलेली अच्छा आणि गेली तिथे. मी तर उभी आहे आणि मला इथे फोटो पण काढायचा आहे आता. इकडचं हसन व्हॅली आहे. दीदीची इतकी फाटली आहे ना पाठीच उभी आहे. ग्रीन व्हॅली पण बोलतो. ग्रीन व्हॅली ना. म्हणून मागे आहे. मग हे कसं करणार झिप लाईन. ती वेट कर तिकडे. अरे हात चढ माझा. ही मला पण टाकेल. काहीच तर इथे बघू शकता तुम्ही सोनल मम्मीचं शूट करते. मला तर ते पॉइंट बघूनच भीती वाटते. मी तिथे जाऊ शकत नाही फोटोशूट करायला. तरी काढला कसा तरी फोटो. व्हिडिओ तर नॉट पॉसिबल गाईज. अँड वाव खूप भारी वाटतंय. मम्मीला फर्स्ट टाइम असं आणलंय बळजबरीने. आणि आय होप शी एन्जॉयज आणि तिला आवडेल ही ट्रिप. आता आम्ही लिफ्टने चाललोय शिमला मॉल रोड. आम्ही शिमलाचा मॉल रोड फिरणार आहोत. आणि एवढे गॉगल्स भारी भारी लेन्सकार्टवरून आणले आम्ही. पण मी लेन्सकार्टचा चष्मा लावते. चष्मीस लोकांना असं म्हणजे हे नाही आहे ना ऑप्शन्स. इकडे लिफ्टने जायचे पण पैसे आहेत. हां 20 रुपये घेतो. 24%. गाईस पोचलो आम्ही शिमला मॉल रोडला. आणि तुम्ही बघू शकता इथे शॉपिंग जसं शॉप्स आहेत. आणि शॉपिंग ऑलरेडी करून आलो. इथे काय येऊन परत शॉपिंग करायची. नुसते शॉपिंगच करत बसायचं. बट आता मम्मीला बघू ब्लाऊज. हां खूप भारी आहे. वाव आय जस्ट लव्ह दिस वन. घे मग. मस्त आहे ना. मस्त. परत म्हणाली तेव्हा तेव्हा ती गॅप वेअर करणार. कानाला लावायचं. इसका क्या प्राइस है? 350 है. पूर्ण पुरायला पाहिजे ना. पैसे पाहिजे. ते सगळं घेतलं. पैसा असले की सगळं घेता येईल. भूक पण लागली आम्हाला. वाव जॅकेट टाकी बघा किती भारी आहे. कसलेच भारी आहे. हार्टचं पण 150 मार्क पण. हा एवढेच असतात. एवढेच रेट्स असतात. चल घे मग कुठल्या तरी. पण मला ना आवडलं. हा ना सोनलला पैशा पण बोलवतोय सोनलला. बस जरा लांबून आहे का.
येस फोटो काढूया. त्याने मला पप्पी पण दिली, बघितली तुम्ही? मला आवडलं वाटतं. मी आतमध्ये कोण आहे त्याला मी आवडली. आवडत नाही, सोनलला माहिती आहे. हे कोण आहे? फोटो घेते ना, हात सोडतच नाही तो. आम्ही इथे आलो आहोत असं माहिती नाही, बट हे व्ह्यू इकडचा एकदम भारी आहे. अरे ते दादा कुठे गेले? ऐशपत इथेच तर होते, गायब. मम्मी आणि दीदी गेलेत वॉशरूमला, मी ते व्ह्यू एन्जॉय करते. Such a beautiful view with the sunlight. वॉशरूमला जाऊन आमची बोटं वाकडी झाली. म्हणजे आपल्या इथे गरम कडक पाण्यात हात घातल्यावर कसे होतात, तसे इथे थंड पाणी कडक आहे. आणि इथे फोटो काढा सांगते, मस्त. guys, इकडे आल्यावर आपल्याला खूप भारी वाटतं की इकडचे दिसणारे लोक भारी आहेत, एकदम हिरो चिकने दिसतात. गोरे वरतून गोरे आहेत पक्के, घाणेरडे आहेत एकदम. म्हणजे वॉशरूमला जाऊन हात पण नाही धुवत, शी अशीच जातात डायरेक्ट घाणेरडे लोक. बघ इथे तिथे फोटोशूट करत होतो आणि इथे एवढी मोठी प्लेस आहे. पोलीस असिस्टन्स रूम, फूड स्ट्रीट. द फूड स्ट्रीट. फूड खायचं आहे, भूक लागली त्याने. असं वाटतंय मला, ए बँजो, असं वाटतं मला फॉरेनला सोनल बँजो नाचायला चल. टाकतो आपण sound. What an experience. Girl gang. So inspiring यार, मस्त वाटतं ना बघून. लाईफ में ये करना था, मम्मीची इच्छा होती, मम्मीला व्हायचं होतं, नंतर तिने आमच्याकडून एक्सपेक्ट केलेला, बट त्याला जिगरची सिरियसली. रॅली आहे पूर्ण. व्हेज आलेला आहे बिकॉज आज मंगळवार आहे, तर मम्मीने व्हेज केलं आहे आणि आम्ही नॉनव्हेजच. पण आमचं नॉनव्हेजनं आलं नाही आणि कुकरसारखे आम्ही मम्मीचं घेतो आहे, कारण की आम्हाला बेकार भूक लागली आहे. आणि हे गरम गरमच चांगलं लागतं आणि खरंच टेस्टी आहे. इथे आलात ना तर या हॉटेलमध्ये आधी चिकनचं आम्ही खाऊन बघतो आणि मग तुम्हाला सांगतो. ते फूड स्ट्रीट आहे, त्याच्या समोरच हाईड आउट आहे ना, हाईड आउट कॅफे. तिकडे येऊन तुम्हाला चायनीज वगैरे भेटेल सगळं, पिझ्झा हां, आणि पेस्ट्रीज पण आहे. फ्राईड राईस सुद्धा आलेला आहे आणि ते सुद्धा आम्ही खायला लगेच घेतला. हे पण टेस्टी आहे, टेस्टी आहे खूप. आणि त्याची शेजवान चटणी पण खूप जास्त टेस्टी आहे. 2 दिवसात खातोय मन भरून. खरंच जाम टेस्टी आहे. या नक्की इथे आलं. मस्त वाटतंय ना, बघ ना, सेम. Nacional
बघ ना रिअल हिरोज. ते सगळे लोक दिसायला पण हिरो हिरोईन पेक्षा कमी नाहीत. स्ट्रक्चर त्यांचंच आहे. शॉल्स आहेत नाही, कुल्लीचे शॉल्स आहेत, म्हणून आपण डायरेक्ट तिकडेच जाऊन घेणार. अच्छा तिकडे हे लोक हा घेऊन येतात. चर्च कुठे आहे? समोर याच्यामध्ये. मला तर असं वाटतंय की आम्ही फॉरेन कंट्रीमध्ये आलो. लिटरली एवढं भारी आहे. नॉर्थ इंडियाचा सेकंड ओल्डेस्ट चर्च आहे तो. नॉर्थ इंडिया. मेरठमध्ये आहे सगळ्यात पहिला वाला. ख्रिस चर्च काय बोलला? द रिच. ना लोकेशन काय भारी आहे गाईज. इथे स्नोफॉल होतो खरा या महिन्यामध्ये, पण अजून स्नोफॉल झाला नाही. हा झाला पाहिजे होता. काय मजा आली असती. ग्लोबल वॉर्मिंग. किती मजा आली असते. तिथे घोडे आहेत. हा आणि तिथे जग्गू टेम्पल आहे तिकडे वरती. तिकडे वरती जग्गू टेम्पल आहे ज्याला रोपवेने वगैरे जातात. पण हां असं बोल. नाही जाणार आम्ही. एवढी थंडी आहे. नाक बी अख्खं चेहरा लाल झालाय. इंदिरा गांधीचा स्टॅच्यू सगळ्यांनी ग्लोव्ज घातलेत. मी नाही घातले. घेतले नाही. घेतले पण नाही. नाहीच घेतले. हा आहे इथे सगळे तुम्हाला उपर आहे ते दाखव. विचारायला चर्च ना. तिकडे वरती ते दिसतं. हां ते बघा जागो टेम्पल. रोपवेने जायचं. पण जाऊ दे इथूनच पाया पडतो. चला बा माझा हात बघ कसं धरतं. सन आणि तिकडे मून. दिस इज शिमला. आणि हा बघू शकता व्ह्यू. वॉट अ व्ह्यू. आपल्या डोंबिवलीत भेटलंय खूप वेळा मला. वॉट अ व्ह्यू गायस. हे सगळे शिमलाचे सिटी आहे. शिमला विलेज. आणि ह्या दोघांची एवढे फाटे पुढे जायलाच. ह्यांच्यामुळे मला पण इथे पण यायला भेटत नाही बघा एवढा डिस्टन्स. आता आम्ही इथून पेस्ट्री घेतली आहे. ही आणि वॉलनट आणि चॉकलेट. बेकरी आहे. बेकरी आहे. दोन बेकरी. आता चाललो परत वरती सनसेट बघायला. त्याच पॉइंटवर जिकडून मी तुम्हाला व्ह्यू दाखवलेला. सनसेट बघायला आलो आम्ही. आपल्यावर दाखव. व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. सो ब्युटिफुल. सो जस्ट लुकिंग लाईक अ इथे किती सुंदर सनसेट होतोय यार. स्पष्ट दिसत आहेत. लाईक सिरियस. मला अजून सुंदर. मी अजून सुंदर बघणार आहे. विचार कसं इकडे मला दाखव ना. असं आता मला एकदम सुंदर दिसतंय. काही पण म्हणजे कुछ भी होतं. अरे ये जो चष्मे वाले हैं वो कनेक्ट करेंगे मेरे को. ओके. मला अजून एकदा व्ह्यू दाखवायला आलेली आहे. सिटी लाईट्स बघू शकता आणि इकडे सनसेट झालेला आहे. किती छान दिसतंय. मी मग अशीच आलो बसमध्ये आणि 15 मिनिटात आम्ही पोचलो सुद्धा आहोत आमच्या स्टेमध्ये. आणि इथे दिदी सगळे बसलेत. आता सगळे उतरून आणि मज्जा आली आज. जाम मज्जा आली. जाम शिमला मॉल रोड फुल एन्जॉय. आणि शिमला म्हणजे असं वाटायचं कसं असेल पण आज बघितलं खूप जास्त सुंदर आहे.
तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा शिमला. चला. ओवी टूर्स सोबत. हॅरी पॅरिसमध्ये आज आमचा स्टे आहे आणि एंट्रन्स ब्युटिफुल आहे. हॅरी इट्स हरी. अच्छा सॉरी. तो बघून हसलं. सॉरी हॉटेल हरी पॅलेसमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि इथे बघा आमची मम्मी बघा शिमलालाच कुडकुडले. शिमला आली वाटते. हे हा आम्ही स्कार्फ शिमला मधून घेतला. फक्त एक स्कार्फच घेतलाय आम्ही. एक स्कार्फ घेतलाय. बाकी सगळं आम्ही घेऊन आलोय म्हणून. चला किती बाय बाय गाईज. आता तुम्हाला रूम दाखवतो वरती गेल्यावर. वरतून आम्ही खाली आलो आणि हा आहे आमचा रूम. आणि इथे त्यांचा बाबा हात कसला लाल झाला. आणि इथे त्यांचा रूम आहे. एकच ह्याच्यावरती दिसली हिमाचलवाली. चांगला आउटफिट आणि इथे हा आहे आजचा आमचा स्टे. छान आहे. आजचा आमचा स्टे इथे असणार आहे. आणि उद्या आम्ही निघणार आहोत मनालीला. उद्या अटल टनल वगैरे असणार आहे तर ब्लॉग बघायला विसरू नका. हां सॉरी परवा. उद्या पॉइंट्स आहेत मनालीचे. ह्यांचा मिरर बघ किती साफ आहे. तर उद्याचा पण ब्लॉग बघायला विसरू नका. उद्या पण कदाचित बर्फ दिसणार आहे. बघूया आता उद्याच. तर उद्याचा ब्लॉग सुद्धा बघायला विसरू नका. आता आम्ही जेवायला जाऊ तर तेच आपण ब्लॉग घेऊ. त्यानंतर ब्लॉग एंड करू. अरे मी मला आम्ही इन्स्टाला पोस्ट पण केलं आणि कोणी मला टी शर्ट्स बद्दल विचारलं पण. तर हे आमचा टॉप पेज नाही आहे. कोणता पेज नाही हे टॉप आणि जीन्स. बघा हा डोंबिवलीचं हँडलूम शॉप आहे. तिकडून आम्ही बाय करतो. आता आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतोय. आणि उद्या आम्ही जाणार आहोत मनालीला. तर व्लॉग कंटिन्यू बघत राहा. हा पार्ट 2 होता. आता पार्ट 3 येणार आहे लवकरच. आणि आता 12:30 वाजले आहेत आणि उद्या लवकर उठायचं आहे. 6 वाजता निघायचं आहे. सो म्हणून बाय गुड नाईट.